बबने पकडला की काही खरं नाही रे बाबा. हा सगळं बघते ना, सगळं होतं नव्हतं ते आमच्या दोघांत चाललं सांगून देते सगळं आता तो त्याले. नवऱ्याले शिवलेले कसं माहित पडलं. कोण्या भामट्यानं सांगलं कोण्या भामट्यानं सांगलं शिल्लक वाहनाचा कोण आहे तो तर. लोकांले खपलं नाही ना बबण्याचं माय प्रेम खपलं नाही ना. लोकांनी सांगून दिलं ना त्याले कोणत्यात ते भडवीचे तर मादरचोत कोणत्यात ते काय सांगा आता. मला फक्त माहित पडलं पाहिजे त्याचं नाव, मग काढतो त्याचा पिशार चांगला. एकटा हा शिवल्या मनवरा हात धुवून माझ्या मागे लागला ना. त्याला माहित झालं की बबण्याचं नीचं चालू आहे. त्यापासून तो आमच्या पत्यावरच आहे ना. कुठले जातात काय करतात त्यापासून पत्यावरच आहे ना. कोणात ह्या भामट्या चुत्राचे काय सांगा मनवऱ्याला सांगणारे तर मनवरा बबण्याच्या मागे गेला आता. फक्त हा बबण्या वकला नाही पाहिजे, फक्त असं तसं सांगलं नाही पाहिजे की बस. नाही तर मग कसं मनवरा तर माया बस साल्ट उडवतेच आता. हा देवा वाचो रे बापा. बबण्या सांगू नको रे, काही सांगू नको बापा, काहीतरी काहीच नको सांगू आता. सांगलं की तर बस बापा आपल्याला तर हा मारीन तर मारीनच. काही सांगता येत नाही. हा शिवला की नाही घराच्या बाहेर देऊ शकते काढून. मग काय करा रे बापा, मग काय करशील अर्चे तू. काही खरं नाही मग तू आता, काहीच खरं नाही अर्चे. तुले काही ना काही करावंच लागेल आता, काही ना काही करावंच लागेल तुले. नाही तर हे कसं शिवल्या तुले घराच्या बाहेर दिन ते दिन काढून. पण कसं गावात बी बदनामी होईल ना तू आता. गावात बी बदनामी होईल. काही ना काही करावंच लागेल आता. बस झालं आता. या शिवल्याचा मार खाल ना, त्या शिवल्या दाबरे गळा आता. बस झालं. पहिले मुले मारता का रे तू. मा बायको बरोबर लफडं करतो मुले मारता का भडीच्या. थांब तुले जापतो आता. झालं गळा मार खाना आता. बस झालं. लय सहन केलं मी तुझ्या आता. लय सहन केलं ना. आता नाही होत माझ्या सहन. आता सहनशक्ती संपली बाई. सरली ना. आता कसं करते रे. आता दाब लागेल तुले. हा करशील लफडा आता. करशील हालशील मा घरात हात. तुले कंबळ्यातून मोडतो बाबू बबन्या. हा आपल्या घरात हात घालणं काही सोपी गोष्ट नाही, सोपी नाही. मला मारून ओपन का लय मारून आला ना तू ढोरासारखा. मी लय मार खाल्ला ना बा. माही काही चुकी नव्हती ना गळा. शिवला माही काही चुकी नव्हती ना. ते चुकीचं आणि फुकीचं मला अजिबात सांगू नको तू. हा आता तोंडा आवाज नाही निघला पाहिजे. फक्त झपके खाय तू आता. हा फटके खाय तू, फटके खाय फक्त. किती मारशील रे बा, किती मारशील तू. माझा जीव घेतं काय, माझा जीव घेतं काय. मी तुला खरं सांगून राहिलं बा, तुला खोटं वाटून राहिलं तरी मला मारूनच राहिला तू. किती मारशील तू मला अजून. तदलोक मा मनाय समाधानी होत नाही तदलोक तुले मारतो गड्या बबन्या. तदलोक तुले मारतो. तू नाही एक तर मा घरात कसं हात घातला. हा दोस्तानाच गद्दारी केली तू ना. हा लेका मा पाठीत खंजीर खोपसला तू ना दोस्ती करता करता. या दोस्तीची सजा आहे. माई बायको लफडेखोर होती तर तुझ्या काम होतं मले येणं सांगणं. पण तू सांगितलं नाही मले. तुले गोड लागलं ना ते. तुले गोड लागलं ना भडवीच्या. हा मा घरात हात घालतो ना तू. सगळ्या कोणाला गोड लागेल ना बा, कोणाला गोड लागेल ना. समोरून ऑफर आल्यावर माणूस का नाही म्हणणार आहे का. माणसाही जाता एकटं का मी. सांग ना आता. मला मन आहे ना. आता समोरून जर कोणी म्हटलं तर कसं माणसाला वाटते ना बा. आता मी त्या घरी जातो आणि त्या बायकोले म्हणतो आणि तुझी बायको काय म्हणते मग त्या बायकोचं मला लफलं. मग काय तू उपट माय तू उपट मग तू आता. करू काय मग तसं करू काय. पण तो हरामीपणा मायात नाही आहे. मी कसं दोस्ताय घरात हात नाही टाकणार. मी लय बदमाश आहो, मी लय चालू आहो, छिनाले आहो मी. पण मी कसं दोस्ताय घरात नाही हात टाकत. तुझ्यासारखा हरामखोर नाही मी. बिनलाजा नाही आहो. कसं दोस्तीची लाज लागणारा माणूस लाज लागणारा. लय मी चाटाळ्या, लय गावात खांडू खराब्या, लय लोकाईले बदमाश आहो मी. जटी बोट घालीन मी. बिबा गात उभर तुम्ही कोणाली बी. पण मी अशा कामात कसं दोस्तान्यात नाही हात घालत रे बा. मी कसं दोस्ताया बायकोवर लाईन नाही मारत, लफडही करत नाही तिच्याबरोबर. तिनं ऑफरही दिली तर मी नाही म्हणणार नाही. मी कसं तिच्याबरोबर लफडच करणार नाही. पण तू ना हरामखोरा मा घरी हात घातला धुणं. काय चुकलं ना शिवलाल भाऊ. माझं खरंच चुकलं. मी तुला माफी मागतो. लागलं असतं ना गाचू काय. फक्त मला मारू नको बा, मारू नको ना. आता माझ्यानं सहन नाही केलं जात ना. मारू नको रे गळा. तरे शिवलाल जाऊ दे, मारू नको त्याले. ते सोडून दे त्याले, जाऊ दे. झालं ते चुकी झाली लेका यानं, जाऊ दे. आता काय लेका एवढं मारून राहिला बा तू त्याले. जाऊ दे, सोड. तेव्हा अजिबात नाही बोलायचं म्हणतात. तुम्हाला मी पहिलेच वॉर्निंग दिलाय की कसं आपल्या मनात बोलायचं नाही, कोणच नाही. गावातला कोणी चबरलाच नाही पाहिजे. तो मीच पाहणारा होता. आमचं दोघांची कुस्ती आहे, चालू आहे. यानं एक तर माझ्या घरात हात घातला. तुमच्या घरात हात घातला तुम्ही काय केलं असतं. हाय काय तुम्हाला आता बोलायला तोंड काही. आता चबरू नका फक्त मनात.
अरे बा आम्ही काही बोलत नाही बापा, चालते बापा, जे काय असेल ती चालते बापा. मार बापा त्याले. काय बोला बापा, आता तू डायरेक्ट आमच्या घरावर येत होतं. तसं बा आता तुझ्या घरची इज्जत आहे तशी आमच्या घरची इज्जत आहे बा. बाईच्या ह्याच्यात बोलता येत नाही आपल्याला लफड्यात. दुसरं काही असतं 2-4 झपकी मारली असती मी शिवल्याले. पण आता कसं याच्यात आपले हात टेकली भाऊ, बाईचं मॅटर आहे. अरे पाय रे साधू, असं असते मग हे, असं असते नाटक. काही बोलता येते याच्यात आपल्याले. हाय तोंड बोलायले आपल्याले. असं आहे मग. शिवलाल कसं तोंड ठेसून राहिला आता आपलं. भाऊ बोलून काहीच फायदा नाही राजा. दोस्तानाच गद्दारी केली ना बबण्यानं. शिवलालचा बबण्या किती गांड दोस्त ना आता. दोस्त करता करता याच्या घरात घुसला ना डायरेक्ट बबण्या. सांगा दोस्ताले घरात येऊ द्यायची लायकी तरी आहे काय? असं झाल्यावर माणूस उभा तरी करते काय घरी माणूस? त्या लय लोक बेकारात रे भाऊ. आता कसं उभं करायला की लोक राहायला नाहीत. हो अजिबात नाही बाबा, घरी तर अजिबात नाही उभे करायचे. शिवला सोडला गड्या. मारू नको ना, मारू नको. माझ्या चूक झाली ना गड्या, चूक झाली. मी मान्य करतो माझी चूक आहे म्हणून. अरे हाती लागला म्हणून चूक मान्य करून राहिला. हाती नसता लागला तर मग काय केलं असतं बरं? चालूच दिलं असतं आहे की? चालूच दिलं असतं. आता तुझ्या पहिले कंबळल्यात लात मारतो मी, कंबळल्यात लात मारतो. अरे हा काही सोडत नाही बापू तुला बबन्या. पोयटून आता पयातच मजा आहे, नाही काही खरं नाही. ढोरासारखा मारते. लाती केली नाही ना त्या. लातीन मारते रे आता आपल्याला. अरे बबन्या पैरे बाबू, बबन्या पैरे. थांबणारे कुकडे चालला रे भामट्या, थांब ना तू. थांब ना कुकडे पैसे चला रे. चला बडे. वहिनी यावं लवकर वहिनी, लवकर या वहिनी. अर्जंट गोठा. कोण आहे बाई एवढं तोंड वासून राहिला? लवकर या वहिनी, लवकर या वहिनी. काय बेलंगलं बापा याले, एवढा आवाज देऊन राहिला? काय बापा माऊली, काय म्हणणं आहे तुमचं? काऊन एवढ्या जोराने तोंड वासून राहिले तुम्ही? वहिनी काय सांगू तुम्हाला, काय सांगू बापा. बेकार झालं ना, बेकार झालं. अरे पण सांग तर सही, काय झालं तर? अरे बापा बबनले शिवलाल मारून राहिला, ढोरासारखा सोडून राहिला त्याने. हो रंगे हात पकडले ना ते दोघे ना, शिवल्याची बायकोन बबन. हो एका ठिकाणी होते ते. हो चांगलं झोडणं चालू बा. चला लवकर वाचवा त्या बबण्याला, तर मरीन तो. काय बोलून राहिले माऊली तुम्ही? काय बोलून राहिले बाबा? मानवरेल मारून राहिला का तो शिवलाल? मानवरेले? हो ना वहिनी, बबनले मारणं चालू आहे. चांगला झोडणं चालू आहे भवन. हो पुरा कपडे काढून मारणं चालू आहे त्याले. लवकर झाला बा तुम्ही, आवरा बा. काय हो घातलं कोणीच म्हणजे मनात पडून नाही राहिलं. कोणी आवरायला तयार नाही, काहीच नाही. मला माहितच होतं ना हे कांड असं होईल म्हणून. एखाद्या दिवशी हा माणूस शेण खाल्ल्याशिवाय राहत नाही ना. माहित होतं ना त्या माणसाचे ढंगळे. पण काय करू आता, माया चालत नाही ना त्या माणसापुढे. चालत नाही ना माया. आता खाऊन राहिला मारा चांगला. काय बापा माऊली, तुम्ही दोस्त करता बापा. आणि तुम्ही मला सांगायला आले तुम्ही तटी आवरायला जाते ना बापा त्याले. मार खाऊन राहिले ना ते. तुमचं तिकडे जाणं काम होतं बा, मला सांगायला आले तुम्ही तर. मला सांगायला आले ना. वहिनी या बाईच्या लफड्यात कोण पडते बाबा? का मी मार खाऊ का? तो शिवला पुरा गरम व्हायला, कोणाला सोडून नाही राहिला. दिसला त्याला बोलून राहिला तो. मी आपण नाही पडत बाबा अशा लफले. कसं हातभर दूर असतो बापा. का मी मार खाऊ का बाबा? बबण्याला आवरायला जाऊ तर. काय बापा माऊली, तुम्ही दोस्ताला नाही वाचू शकत बापा? तुम्ही का माणसं आहे का बा? वाचू वहिनी, काय वाचू? हा मॅटर तसा आहे ना, लफला आहे ना. आता ते बी शिवल्याची बायको पकडली ना. तोही माझा दोस्त आहे, शिवले माझा दोस्त आहे बाबा. सांगा आता मी कसं करू बापा? वहिनी सांगा ना. मी कोणाला आणि कुणी राह बाबा. मी कोणाला आवरू शकत नाही, म्हणू शकत नाही. मी दोघं याच्यात चेंबे लावणार. साहेबा मा तुम्हाला सांगणं काम होतं, पटकनी चाला बापा. तो शिवला लय दाबून मारून राहिला बाबा बनले. तर कसं चाला बापा, तुम्ही जावरा तुमच्या हातानं. कसं तुमच्या म्हटलं ऐकीन तरी तो शिवला जायचं, तो कोणाच्या म्हटलं ऐकत नाही. काय ना बापा माऊली, तुमचं काम होतं ना बापा. तिकडे आवरणं, तुम्ही गांडीला पाहिलं मला इकडे सांगायला आले बापा. हे शोभलं का तुमचं? तुम्ही बापा फक्त दोस्त करता आणि आवरायला काही जात नाही. हो वहिनी, तुम्ही मला म्हणू नका असं. मी पहिले तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगून गेलतो, सूचित केलं मी की कसं बबनचं लफडं चालू आहे शिवलालच्या बायको बरोबर. हे कसं भांडं फुटलं तर वाईट होईल. तुम्ही आवरलं नाही त्या बापण्याला, तर मी काय करू? आता तुम्ही मावर दोष देऊन राहिले बापा. सांगा बापा कसं करू मी तर आता? सांगून बी तुम्ही असं म्हणून राहिले. बापा माऊली लय लाख सांगले शिंदे तुम्ही ना, पण तुमचं आवरायचं काम नाही का आता? तुम्ही इकडे आले मला सांगायले, तर तुमचं आवरायचं काम नव्हतं का तिकडे? वहिनी काय माहिती का, शिवल्याच्या मनात बोलणं म्हणजे मूर्खपणाचा आहे. तो बबण्याला सोडून देऊन मला सोडीन बापा. मी मार खाऊ काय बबण्यासाठी? सांगा आता. एक तर मी तुम्हाला पहिले सारी स्टोरी सांगून गेलतो बा. ते बी बापा दोन दिवस सांगितले ना मी. आता तुम्हाला तुमचा नवरा आवडता नाही याला बबण्या, तर मी काय करू सांगा बा आता? आणि तुम्ही मलाच म्हणून राहिले आवरायला गेले नाही. काय मी मरू काय तो शिवल्या त्या बबण्याला सोडून दिलं मला झपके मारीन बा. कसा आहे तो शिवल्या, जरासा दिमागात जरासा हलका आहे माणूस. तो कसं 10 मारते एकच मस्ते भाऊ. आम्ही पाहिला ना, तर लहानपणापासून मी त्याला पाहून राहिलो ना, मला माहित आहे सारं. वहिनी कसं आहे बा, आपल्या जण जमत नाही बा. तुमच्या जण जमत असेल तर पाहा तुम्ही नावरा बाबा. मी लागलं तर तुमच्या सोबत येतो आणि चला बाबा. तुमच्या मागावा मी. काय बापा लावलं तुम्ही ना, हलका बनून राहिले डोक्यात. हलका आहे का तो माणूस? एवढा मारून राहिला मानवऱ्याले आणि तुम्ही आवरायला गेले नाही, याचा पश्चाताप वाटून राहिला बापा मला लय.
असा दोस्ताना काय कामाचा बापा, काही खरं नाही. चला बापा चला, आता मला दाखवा कुठे मारून राहिला तो मानावर आले. चला लवकर. हो चला चला माग मागे या तुम्ही चला. माय काय आफतखोऱ्या माणूस आहे हो माय बाई. हा मानवरा काही ढंगडे केले या मानवऱ्यानं. तर घरी बोंब पाडायला आले, रोग येते आणि बाहेर जाते हा गु खायले. एक तर इकडे मला लेकरं होऊन नाही राहिले आणि तिकडे तो जाऊन राहिला ना तोंड मारायले ते शिवल्याच्या बायकोसोबत गुलछडे उडायले. तिकडे तोंड घालायचं काही काम आहे काय? जे काय करायचं ते बायको बरोबर करणं म्हणा, इकडे मरणं. पण नाही, त्याला शिवल्याची बायको गोड लागून राहिली ना. चल माय बाई वाचतो त्याले, नाही तर मारून टाकीन तो शिवलाल आले. व्हा लागेल मला विधवा. शिवल्याचं काय खरं आहे माय बाई, तो आहे आडू, मारून टाकीन त्याले. तुम्ही बा दोघे जण नावाजेलाय बा. सरपंच बी नामदेव तू बिले का? हा तुम्ही आवरलं नाही लेखो. हा तो बबन्या ढोरासारखा मार खाऊन राहिला ना तडीचा. आवरायला पाहिजे होतं. काय गड्या माणसं आहे तुम्ही. बुडे बा आम्हाला सांगितल्यापेक्षा तुम्हीच पुढे व्हायला पाहिजे होतं, आवरायला पाहिजे होतं ना. तुम्ही जर मागून शपूट घातलं. हा आम्हाला भले म्हणून राहील तुम्ही आवरायला लागत होतं. अरे बुडबा, हे दुसरं भांडण असतं आम्ही तास मोडलो असतं एका शब्दात. हा एका आवाजात मोडल्या गेलं असतं. पण हे लफलं आहे ना बापा. आता त्या बबण्यानं त्या शिवलालची बायको पोटवल्यावर आता तू मारीन नाही तर काय तर याच्यात बोलायला तरी तोंड आहे का आपल्याला? हा आपल्याला तोंड आहे का बोलायला? गडे हो आता काय बबन्या काय एवढाही वाईट माणूस नाही ना. हं? ते शिवल्याची बायकोच बोगस आहे गडे हो. हा तिनंच काहीतरी फूस लावली शिन त्याले. मी सांगतो तुम्हाला. हो त्याच्यानं बबन्या असा करणारा माणूस नाही. आता मी काय त्या लहानपणापासून ऐकतो गडे हो. अरे बाबा बबने असा नाही तसा नाही, पण लफडं तर केलं त्यानं. हा ते तर पाहिलं ना शिवलालनं. आता काय आपण म्हणू शकतो का त्याले काही की गड्या राहू दे की ढमूक कोड्या तोंडान माणसान आपली लाच पैदा होते. काय आता काहीच नाही, मार खाऊ दे त्याले बबण्याला. आता काही त्याच्या पुढे आपल्या पर्यायच नाही. आपण म्हणू शकत नाही बोलू शकत नाही. गडे हो मला बरोबर नाही वाटून राहिलं बा. हे मोळ्याला पाहिजे होतं गडे हो तुम्ही ना. मोळ्याला पाहिजे होतं ना. बुडबा आम्हालाच तुम्ही कोण म्हणता हो मोडायला पाहिजे होतं? आमचं कोण शपूट दाबता तुम्ही? मग तुम्ही कोण नाही पुढे गेले? हा तुम्ही सांगते त्या शिवलाले समजून की गड्या बबनले मारू नको, त्या बायकोले मारू नको. हा आणि तुम्ही आम्हाला म्हणून राहिले गडो तुम्ही मोडायला पाहिजे होतं. तुम्ही तर राजा मागे पोहता. हा मागे दबता आणि आम्हाला पुढे घालता. हा तुम्ही जायला पाहिजे पुढे. तुम्ही तर मुरब्बी आहे राजा. अरे मा वजन नाही पडत ना. तुमचं वजन पडते ना. 4 लोक तुमच्या म्हटलं ऐकतात. शिवल्या बी ऐकते. म्हणून कसं तुम्हाला तसं म्हणून म्हणाल. तुमच्या देखतच बिना वस्त्राची हजामत केली ना त्या शिवलालनं आमची. हा खाली मुंडी घालून वापस या लागलं त्या घरून. आणि काय बोलता याच्यात? आपणही बिनलाच्या हरकत पायात गेलो. त्या घरात काय चालू आहे तर भांडण. आपल्याला लाच पाहिजे. अशा कानात बुडबा कोणी मनात पडत नसते. ज्याचं त्याला निपटा लागत असते. हे लक्षात ठेवा तुम्ही. अरे बापा सख्या पोरान जर लफडं गेलं आणि पकडला गेला तू तर स्वतः बापाली नाही बोलतायत राजा. हा पोरगा ढाढा मार खाते. हा डोळ्यात एकच बापाच्या. पण त्याला बोलता येत नाही बापाली काही तटीचा. हा बोलू नाही शकत माणूस. हा कसं हे लफड्याचं काम लय बेकार असते बुडबा. हा हे तुम्हाला अजून काही माहीतच नाही यातली शाळा. हे तर बरोबर आहे म्हणा तू. बोलता तर येतच नाही. कोण्या तोंडात बोलीन म्हणा तो तर डायरेक्ट आपल्या घरा उलटीन ना तो. हा ते तर आहेच म्हणा. पण मग कसं हे ऐकणार होतं काम म्हणून राहिलो मी. मग त्या बबण्याले आणि त्या शिवल्या बायको लाज वाटली नाही काय? आता आपण रंगे हात पकडले त्या अमराईमध्ये ते दोघे जण. हा सांगा आता तरीच आपण त्याला समजून सांगितलं की नाही गडो सुमाल सोबत नाही तरी त्याचं कान चालूच आहे चिटका चिटकी. हा मग त्याला किती सांगून जर समजले नाहीत ते आता शिवलालच्या हाती पडल्यावर शिवलाल सोडणार आहे का? हा प्रेमानं समजून सांगून समजले नाहीत ना ते. हा गड्या नामदेव त्या दिवशी तुनं लय समजून सांगितलं गड्या द्यायले. पण आता नाही समजले ते. हा आणि ते कसं ते कान आता हाती सापडलं शिवलालच्या. म्हणून कसे भांडं फुटलं. तसंच असते बुडबा. कसं सांगितलं तेवढं माणसानं ऐका. याच्यात कसं शिल्लकपणा केला की झपकेच खा लागतात. हे एक बेकार नाटक असते. हा याच्यात कसं 10 झपके मारले की एकच मोजतात. बेकार आहे. हे बाई किती बताल शिवल्याची बायको. सांगा आता हिली या वयात का आली पाहिजे बाई ती तंबी. हा अगोपणा करा. आता खाऊन राहिली की ढोरासारखा माल शिवलालच्या हातचा. बाई बताल असो की बा बताल असो आता आपल्याला काहीच नाही करायला लागत. काही घेणे देणे फक्त डोळे शेकायचं काम करा. आता याच्यात काहीच बोलू नाही शकत आपण. हा शब्दाने नाही काहीच बिलकुल नाही. आवाजही काढू शकत नाही याच्यात. नाही तर मग आपल्याला मार खाला की नाही जात. तो शिवलाल म्हणजे तुमच्या बायकोला जर पकडलं असतं तुम्ही काय केलं असतं घ्या आपत. मग काय बोलता दडसा? काय बोलता? झालं आपलं हिंबटलं तोंड. बोलायला जागा आहे का? ती बोलायला जागाच नाही ना.
त्यापेक्षा कसं बोलायला पुरत नाही काहीच नाही. नामदेव म्हणते तसं डोळे शेका फक्त, हा दुरून पहा. हो बापा तुम्ही बोलून राहिले ते खरंच आहे, पण चाला ना काय तो शिवलाल काय धुपूट पाडून राहिला त्या बबण्याचं, तर चाला ना ते पाहून काय आहे तर. हा जमलं तर पाहू काहीतरी करायचं. हो चला चला मित्र, हे पहा मग असं असते लफलं, ढोरासारखा मार खा लागते. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं चॅनलले. घंट्या घातलं काही कान माहिती आहे की तुले? त्या शिवल्यानं बबन्या पकडला ना. काय झालं रे बा, कोण पकडला बबने? अरे बाबा शिवल्या बायकोचं बबन्या चालू होतं ना कांड. हो लफडो त्या दोघांचं. हो झमेला होता ना, तोच पकडला ना बापा शिवल्यानं रंगे हात. हा शिवल्यात कोणता सुद्धा आहे भाऊ, याची 17-60 लफड्यात. हो बाई दिसली की याची तर लास्ट पक्ती निघ. मग त्या बायकोन लफडं केलं काय नाव आहे? हाय तसा आहे बोगस. जाऊ दे त्याची काही गोट नको सांगू बाबा, बोगस ते बोगस. नवरा बोगस तर बायको बोगस. ते पण असं झालं की माणसाला रुक रुक वाटते बाबा. शिवल्यानं बाहेर रंगे हात पकडले ते बबन्या असं हाणणं चालू आहे, बस धुपुडच नाही काय. काय हरिभाऊ तुझ्या जो बऱ्या खबरा येतात गड्या कुकडच्या काय तर मला अजून पताही नाही मला माहिती नाही बघा आत काय चालू आहे. कोणाला कोण झोडून राहिलं तर घंट्या माणूस त्यासाठी थांबला नाही पाहिजे तुझ्यासारखा. त्यासाठी नाक कान डोळे कसं साबूत ठेवा लागतात वासाळ्या कुत्र्यासारखे. तर त्या गोष्टी माहीत पडतात. नाही तर मग काय काही माहित नाही पडत. नाही तर मग पाहिनं तिकडे पाहिनं बबन्या पाहिनं पाहिरे बनेला आणला हाणं. अरे बबण्याचा लावला का चांगलाच लावला पिशार काढलं शिवला. शिवला सोडला शिवला मामागा नको लागून गळ्या शिवला भाऊ. तुले आज नाही सोडत ना बे, आज नाही सोडत ना बे. तुला कंबळला जो मोडलाय म्हणजे मोडलाय मले. हा तुझ्या लाड बस झाला आता, बस झाली नोकरी तुये. शिवला सोडलं एवढा नांदे नको लागून बा वाया रे. हो गळ्या तुले का हात धुवून लागला बा माग वाया, हात धुवून लागला गळ्या. मा बायको बरोबर लफडं करायचं कसं गोड लागलं रे तुले, कसं गोड लागलं. तुला माहित नाही शिवलाल किती डेंजर आहे तर. माझ बरोबर राहतं सयान, माझ घरात भोगस पाडतं. गंड्या हरिभाऊ वाचोरे भा मला शिवलाल ढोरासारखा मारून आला गळ्या. वाचोरे भा हरीने वाचवायला येणार तुले, कोणता परीने वाचवायला येणार. शिवलालच्या पुढे कोणाचा दम नाही पुरत. तू काय कमी समजून राहिला का मले. कोणीच नाही गावातला कोणताच माय चालायला येणार नाही तुला वाचायला. आज फक्त शिवलाल आहे तू आज. दाबून हाणं लावला गळ्या हात. पाण्याचं बनीन बी फाटलं ना रे बा मारू. शिवल्या बेकार आहे बापा मारायले, लय खतरनाक आहे बाबा तो. विचारच नाही करत, तो ढोरासारखा मारते. तिथे तो किळीमिळी हाय टीबी पेशंट, पण लय खतरनाक भारी हात आहे रे बा त्याचा. शिवलाल सोडलं गळ्या, मला मारू नको रे. ओ शिवलाल भाऊ तुझ्या पाया लागतो गळ्या, मारू नको रे. लय मारलं तुने मला. बस झालं आता मारू नको ना. हात जोड पाया पोड काही कर, पण आज तुले नाही सोडत. शिवलालच्या घरात हात टाकणं म्हणजे काय सोपी नाही. विषय सोपी नाहीये. विषय सोपी नाही. मग आता काय मला मारून टाकते का बाबा? मारून टाकते का लेका? किती मारून राहिला मला तो, किती मारून राहिला. मी काही करू शकतो, माझा दिमाग सटकेला आता, काही करू शकतो मी. चालबत झाला आता बोलणे, झोड पहिले आता. याची पाठ लाल कर आता. हो गेलो शिवला लय दाबून मारून आला बा बबण्याने. नक्की जीव जाते बाबा बबण्याचा काही खरं नाही बापा. लपडं करणं बेकार आहे बापा. लय ढोरासारखा मार खा लागते बा. एकटा आपण आवरायला जाऊ शकत नाही. जाणार आहे बा साधू आवरेलेले का याच्यात म्हणजे बोलणं म्हणजे मूर्ख पण आहे बा. लफडे याच्यात कोणीच नाही जात बा, मनात पडत नाही. शिवलाल जाऊ दे ना गड्या, काय लेखा तू नांद लागला बे. दे सोडून द्या बबनेल, दे सोडून. बा तुम्ही अजिबात बोलू नका म्हणतात. तुम्ही अजिबात बोलू नका. तुमच्या घरातल्या बाईले धरलं असतं तर काय केलं असतं तुम्ही ना? काय केलं असतं. आपल्याहून दुसऱ्याचं पहा. याले कसं झोडल्याशिवाय नाही सोडत मी आज. अरे वाचवा रे कोणीतरी, मला वाचवा रे. मला मारून आला रे. तुले कोणताच माय झाला वाचवणार नाही ना रे, कोणताच नाही ना. किती नळला वास ना तू, किती नळला वास. शिवलाल भाऊ मनवऱ्याला कोण मारून राहिले बाबा तुम्ही? मनवऱ्याला कोण मारून राहिले? आली रे बा माझी बायको, आली रे बा मला वाचवायला का कशी असो, पण तिचा माझ्या जीवा रे आली रे वाचवायला मला. ते वाचव म्हणे शिवलाल. समजून सांगू या शिवलाले. बाई म्हणतात बोल नको तू. तुले काही माहित नाही यानं काय केलं तर तुले काही माहित नाही. याले मारल्याशिवाय मी झोडल्याशिवाय सोडत नाही आता. यानं कसं मा मस्त गरम करेल. बापा जे झालं शिन ते झालं शिन ना, पण एवढे मारून राहिले का बाबा तुम्ही ढोरासारखं त्याले? बापा मनवऱ्याच्या झाली ना गलती, मी मान्य करतो बापा, पण त्याला सोडून द्या ना तुम्ही. एवढं मारू नका ना ढोरासारखं. बाई हीच गलती जर माझ्यान झाली असती आणि मीने जर तुले म्हटलं असतं चाल माझ्यासोबत, काय झालं असतं मग? काय झालं असतं? तुनं मला सोडलं असतं का? किंवा बबन्यानं मला सोडलं असतं? झोडलं असतं की नाही मले?
हा मा पिशार काढला असता की नाही यानं मा घरात मा बायकोवर हात टाकला मग काय करू मी याचं काय करू मग मी हो ना बाप्पा, मारलंच असतं ना, नाही तर का लाड केला असता. सांग मग बाई तू कशी म्हणून राहिली मग मले की मा नवऱ्याला सोडून दे म्हणून या बबन्याला सोडून दे म्हणून कशी म्हणून राहिली कोण्या तोंडात म्हणून राहिली हा मी जर तुझ्या हात धरला आणि तुझ्यासोबत जर मला लफलं असतं तर तू सोडलं असतं का या बबन्याला सोडलं असतं का मले हा सांग ना तू हा आता मग म्हणतात बोलू नको तू आता चूप राह एकदम बिलकुल चूप राह हा सांगून राहील तुला आता बाप्पा तुम्हाला वाटेन ते करा बाप्पा, आपले हात टेकले ना, आता ह्याच्यात बोलूच शकत नाही ना आपण काही. मला लय मारून राहिला ना शिवलाल, लय मारून राहिला ना. काहीतरी कर बा, काहीतरी कर ना. माय काही चुकी नव्हती ना, याची बायकोच बाबा नाही ना, मी काय करू त्याले. तिने मला फसवलं ना. तुम्ही का बाप्पा शेण खायला गेलते, त्या बाईला लय म्हटलं शेण तुम्हाला, तुमची बुद्धी गुगडे गेलती. तुम्हाला गोड लागलं ना बापा, म्हणून तर तुम्ही केलं ना. आता ढोरासारखे मार खाऊन राहिले. शिवलाल भाऊ तुम्हाला बापा जे करणं असेल ते करा बापा. आता माय हात टेकले ना, ती मंत्रच बोध झाले ना माय. आता करा बापा, तुम्ही मारा, किती मारता तर. बाई मी एवढा काही कुरूर नाही, निर्दयी नाही आहे. पण कसं यानं माझ्या घरात हात घातला बाई, माझ्या घरात हात घातला आणि यानं हा मग कसं सोडू मी याले. वाचवा रे, कोणतरी वाचवणार गे वाचवा ना, मारून राहिला ना मला. ते बाबू कोणीच वाचवणार नाही, कोणीच नाही गावातला, कोणीच येणार नाही. थांब तुला आता उलटा टांगतो ना मी, उलटा. बस झालं तुझ्या आता शिध. शिवलालनाथ बाबाने बायको थंडी गार करून टाकली बा, हिचे मंत्रच बोध करून टाकले ना. 2 शब्दात दिले चुप करून टाकलं, बोलायला छानच नाही दिला डबल. शिवलाल भाऊ मला सोडून दे ना गळा, सोडून दे ना. काय उलटा गेलता नको टाकून गळा. माय बदनामी होऊन राहिली, बंद गाव पाहून राहिलं रे, बंद गाव पाहून राहिलं. तर गाव पाहून राहिला आता, लाज वाटून राहिली का रे. थांब तरी उलटा टांगतो ना रे आता, उलटा टांगतो. होय गंठ्या जाय हो बरं, टेम्प्या 3 टेम्प्या उलटा टांगतो मी, उलटा टांगतो. आणतो भाऊ. घातलेले माई हात जोडून विनंती तेव्हा वाचवा मला, वाचवा ना. मला मारून राहिला बा शिवलाल, वाचवा ना मला. त्यानं मला आज उलट टांगलं बा. माय काही चुकी नाही ना, माय काही चुकी नाही. वाचला अरे, कोणी वाचवायला येणार नाही अटीसा. हा आले अटीसा, तुझ्या तमाशा पाहायला आले फक्त गाव अटीसा. हा मा घरचा धिंगाणा पाहायला आलं हे बंद गाव. फक्त कसं मट्ट पाहिजे फक्त. आपल्या लोकांना फक्त तमाशा पाहिजे पाहायले. हा दटी नाही दटी तोंड घालेले तर पाहायले काही गरज नाही ना अटी यायची. हा मी झोडून राहिलो नाही यायले, काही गरज आहे का आतल्या लोक यायची. पण नाही आले, झाली हजर. शिवलाल तू गल्लीवर तमाशा मानतीन, लोक पाहतील नाही तर काय डोळे लावून घेतील का. मग का तुया म्हटलं चालाव का लोकांनी ना. तुला काय करणं असेल ते कर तू, आम्हाला काल बोलून राहिला तू. चौकात भर चौकात धिंगाणा घालून राहिला आणि लोकांना म्हणतो आले पायाले. एवढं वाटते शिवलाल तर आपल्या घरात करता काय करायचं आहे तिथं. गल्लीवर काय उलटा टांगला द्याले. घर बी नाही सोडलं ना, घरी आलते ना हुंगत. दारीच उभे होते, म्या काढून दिले हे बंदे सांड. नंतर टी आलते ऐकायले काय बोलून राहिला शिवलाल, काय नाही, काय करून राहिला, सोडून राहिला की मारून राहिला पायाले. हे गाव काय सुद्धा आहे का. ते नुसता तमाशा पाहिजे पाहायला, तमाशा. मला वाचवा बा, वाचवा कोणीतरी वाचवा. माय मला मारून राहिला शिवलाल, जीव घेते माय आज. कोणीच मायजालाल वाचवणार नाही तुले. तुया फक्त मौत का तमाशा देखणे आएंगे सब लोग, मौत का तमाशा. माय केस सोडलं शिवलाल, मी काही नाही केलं ना. मी काही नाही केलं ना. त्या बायकोचाच गुन्हा होता गड्या, तू मला मारून राहिला बा. ती बायको पाहना मी काय करू द्याले, तिनं बैकोलं मला. थांब तू, तिचाही पिशारा. चाललो मी आता घरी, चाललो तिले आणतो ना अडीसा बोलत आणि तुझ्या बाजूले बांधतो तिले. आणि मग काय दोघं जण काय कबलता तर मग पाहतो मी. तिले आणतो ना अडीसा, साक्षी मुक्ष करायला आणतो डायरेक्ट खाला निवाळा. घेऊन त्या बायको लवकर घेऊन या मला सोड बाबा. आणतो मग बायकोले, आता आणतो. गावातले तोंड घाले याले जर सोडलं तर पाहिजे तुम्ही विचार करता बरं. याले हातही नाही लावायचा, असा लटके राहू द्यायचा. सांगून राहिलो मी. कोणच सोडायचं नाही याले. तुला एवढे रिकामी दिसतो सोडायले, जाय होय काय करायचं कर, आम्ही नाही सोडत त्याले. थांबू तू अर्चे आता मा बायकोचा फिशार काढतो ना, हट्टी आणून बांधतो सायाची. आता आलोच मी, 10 मिनिटात. बाबा शिवलाल गेला रे, यार मला वाचवा रे, या ना सोडा मला पिटाला नटून. मला गायब करा मला. मनवऱ्याला सोडा ना आता, मनवऱ्याला सोडा ना. कोण सोडीन रिकामे कामं तुझ्या नवरा करीन, आम्ही सोडा का. तो शिवलाल जाणे तुम्ही जाणे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त आमचे डोळे शकतो बाबा. काल शिवलाल बरोबर आम्ही भांडण करा. शिवलाल बाई बोल नाही बोलू देत. त्याचं कोण उपट भांडण घेणार आहे, कोण नाही सोडत अडीचा. काही रिकामी नाही गावातले लोक.